हो 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 असं काय हे निघालं तूर निघाली आणि हे निघालं नाही सोयाबीन निघालं नाही तूर निघाली म्हणजे याचाच अर्थ स्पष्ट आहे ना. तुरी निघाली नसती तर आपण समजू शकलो असतो की पावसाचा फरक आहे शेताचा फरक आहे. आता तूर जर निघाली आहे पूर्ण एकदम चरचर दिसते ना पूर्ण. तुरीचा प्रॉब्लेम नाही जास्त सोयाबीनचाच प्रॉब्लेम. मग सोयाबीन बियाणं निघालं नाही. शेताना तूर निघाली ही जी लाईन आहे की नाही ही लाईन तुमच्या लक्षात येते ना हे डबल लाईन आहे. हे जे जुने आहेत ते झाडं याच्यात ते होते मात्र 1 किलोमीटर पूर्ण 17 एकरात. उगवण नाही 23 खराब झाला 62 84 53 काही नाही मी आता इकडे दनोळ्याला आलो रावळगाव शिवारात. हे अनेक शेतकऱ्याच्या तक्रारी आहेत की याचं सोयाबीन निघालं नाही म्हणून. आता मी शेतावरच आहो अजून. आपल्या तक्रारीचं पाहणी सुरू आहे. हो अंजनगाव सुर्जीमध्ये पण काल परवा होते ती हो आणि त्यांचा अहवाल आला की आपण तसं ते पाठवूच ना हो पुढची आणि process. ते प्रोसेस तर म्हणजे जसं मी आता कलेक्टर महोदयांसोबत बोललोच गुन्हे दाखल करण्यासाठी. आता काय वेगळे एक बुस्ट कंपनीवर हा केलाच आहे आपण. बुस्टरवर तर झालाच पण आता हे ओसवालचं जे आहे एक म्हणजे असं 10% बियाणं नाही निघालं. असं फक्त ते शेतात कुजूर आलं आणि ते उगवणच नाही उरलं त्याची. बरोबर. ते करा त्याचा अहवाल. पण पाठवत आहे सगळ्या कंपनीचे जे तक्रारी हा हा जे परवाने रद्द करण्याबाबत प्रस्ताव पण पाठवतो. ठीक आहे पाठवलेले आहे 3-4 याचे. हो हे इकडे ओसवाल कंपनीचं आहे. चालेल सर बघून नाही बुस्टरच आहे. ते ओसवालचं आहे हे बुस्टरचं आहे. ठीक आहे केलं आपण कंपनी हा हा